साक्षीने पाहिलं. सगळे लोक एकामागून एक बाहेर निघून गेले आणि ती मात्र तिथेच उभी राहिली. कुणीच तिच्याकडे पाहिलं नाही. ओठ चावून ती तिथून उभी राहिली. दरम्यान काव्याला कोठडीत आणण्यात आलं. आत शिरताच काही कैदेतल्या बायका तिला टक लावून पाहू लागल्या. हिने काय केलंय? देवदूतासारखी दिसते, पण चांगली नसेल. नक्की एखादा माणूस फसवला असेल. मला अशा रांडोबाईचा तिटकारा आहे. माझ्या नवऱ्याला अशीच एक भुरळ घालून बसली होती. मीच तिचा पाय मोडला. काव्याने डोळे निमुळते केले. अंगावरच्या काही धष्टपुष्ट बाया पुढे येऊ लागल्या आणि तिला घेरू लागल्या. काय करायचं आहे तुम्हाला? काव्याने थंड आवाजात विचारलं. काय वाटतंय? तुझा गोंडस चेहऱ्याचं भोसाड करायचंय? काव्या दाराकडे पाहत ओरडली. मदत, कुणी आहे का बाहेर? ह्या सगळ्या मला मारायला निघाल्यात. दाराशी उभा असलेला रखवालदार आत डोकावून थंड हसला. अजून मारायला सुरुवातच नाही केली. आधी मार खा, मग ओरड. काव्याचे डोळे रागाने चमकले. तुम्हाला कुणी विकत घेतलंय? मी अजूनही रुद्र राजवाड्याची सून आहे. माझ्यावर हात टाकला तर? तो रखवालदार उलट उपहासाने म्हणाला. रुद्र घराण्याची सून? कोण भुलतंय तुला? आधी विचार कर, कुणाशी पंगा घेतलायस? नाही झेपणार तर शांत बस. काव्याच्या मनात विजा चमकल्या. कामिनी एकटीच नव्हती, तर कुणीतरी अजून मोठं डाव रचत होतं. चला बहिणींनो, एकीने आरडाओरड केली. ही रांड मरून जाईल आज आपल्या हातून. त्या सगळ्या तिच्यावर झेपावल्या. काव्या थंडपणे हसली. छान. या सगळ्या मिळूनच या क्षणात आत धूमचक्री माजली. ओरड, धडामधूम. अगं, हिला मारायला गेलो तर हिच्याच लाथा घालून हातपाय तुटतायत. अरे, माझ्या चेहऱ्यावर फेकलं तिनं. बाहेरचे रखवालदार हळू आवाजात कुजबुजत होते. आपण लक्ष न दिल्यासारखं करू का? किंवा खरंच मरवायचं आहे? रुद्र घराण्याचा आदेश आहे. ती मुलगी जगली तरी निम्मी मेल्यासारखी व्हायला हवी. हे ऐकून सर्वजण शांत झाले. तेवढ्यात बाहेरून गडगडासारखा आवाज आला. उंच बांध्याचे काही अंगरक्षक आत घुसले. पुढे चालत येणाऱ्या पुरुषांचा दरारा सगळ्यांच्या अंगावर काटा आणणारा होता. इथे काय चाललंय? तो थंडपणे विचारला. सर्व धिजून गेले. ही कोण? कुणीतरी धैर्य करून विचारलं. पुरुषांनी डोळे आकर्षून उत्तर दिलं. आधी मी कोण आहे ते जाणून घ्या, मग तोंड उघडा. क्षणात त्याचे लोक सगळ्यांना चित करून बसले. दार लाथाडून उघडला. आतल्या बायका दिसल्या. रक्ताने माखलेली पण अजूनही उभी असलेली काव्या वर बघून मंद स्मित करत म्हणाली. चैतन्य, तू आलास? सोनेरी छटाचे केस, अर्धवर्णीय चेहरा असलेला तो तरुण पुढे आला. तिच्या जखमी अवस्थेकडे पाहून कपाळावर आढ्या पाडल्या. हे काय झालं? काव्याने ओठावरची रक्ताची धार पुसली. आधी मला इथून बाहेर काढ. हो. त्याने तिला उचललं आणि बाहेर निघाला. बाहेर दिव्या धावाधाव करत आली. काव्या कुठे आहे? लोक घाबरलेले. काहीच माहीत नाही. तो एक पुरुष घेऊन गेला. पुरुष? दिव्या दिसली. कोण होता तो? उत्तर मिळेना. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले गंभीर काही नाही, फक्त बाह्य जखमा आहेत. मग चालता का येत नाही? चैतन्याने कठोर नजरेने विचारलं. टाच मुरगळली आहे. काव्या हसली. मी एका बाईला लाथ मारली. फारच जड होती, त्यामुळेच पाय मुरगळला. चैतन्याने कटाक्ष टाकला. नाटक थांबव. काव्या गंभीर झाली. ते सगळे म्हणत होते रुद्र घराणे मागे आहे, पण मला खात्री आहे रुद्र असा डाव खेळणार नाही. हा सगळा खेळ विकासचा आहे. त्याला माझ्यावर जुनी वेर आहेच. चैतन्याने सुस्कारा सोडला. माझं नशीब की वेळेवर आलो, नाहीतर तुला काही झालं असतं. आता काळजी करू नकोस. माझे लोक सगळं शोधून काढतील. काव्या शांतपणे डोळे मिटले. काव्या म्हणणार होती जरा कमी लाडीत बोल ना. एवढ्यात बाहेरून आवाज आला. काव्या, तू ठीक आहेस ना? मला तर काळजात धडधड झाली. रुद्र आत आला. त्याच्यासोबत शिवाईही होता. रुद्राची नजर भेदक झाली. समोर उभ्या चैतन्यकडे तो बघत राहिला. चैतन्य मात्र खोडकर हसला. माझ्या बाळाच्या नवऱ्याला भेटायला मिळालं शेवटी. शिवाईने भुवया उंचवल्या. तू कोण? त्याने खरंच काव्याला बाळ म्हटलं का?
अरे हा तर उगाच भांडण उकरूनच काढतोय. चैतन्य अजूनही स्मित करत म्हणाला, मला माहीत आहे तू शिवाय घराण्याचा तरुण वारस. आठवणी हरवल्या म्हणून जरा हळवा झालायस, बरोबर ना? तुला हे कसं माहीत? दिव्याने विचारलं. तो तिच्याकडे वळला. आणि तू माझ्या बाळाची बावळट बेस्ट फ्रेंड नाही का? चैतन्य पुरे झालं आता. काव्याने सुस्कारा सोडला. तो तसाच होता, येताच 5 मिनिटात सगळ्यांना चिडवणारा. रुद्र थंड हसला. तुझं आणि काव्याचं नातं नेमकं काय आहे? काव्या स्पष्ट करणार होती, पण चैतन्याने पुढे येतच उत्तर दिलं, मला त्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज आहे का? बाळा सांग ना त्याला आपल्याबद्दल. काव्याचा चेहरा गडद झाला. ती काही बोलणारच होती, तेवढ्यात रुद्राच्या शब्दांनी तिचं बोलणं गिळलं. काव्या, जरी तुझ्या 70-80 प्रियकर असले तरी मला फरक नाही, पण माझ्या मुलीच्या हातात तू आहेस. मला नकोय की माझ्या मुलीने तुझ्या वाईट सवयी पाहाव्यात. काव्याचे डोळे पेटले. तो तुझ्यापेक्षा जास्त बापासारखा आहे. तुझी मुलगी त्याच्याशी जास्त जवळची आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू माझ्या मुलीला अशा कचऱ्यासमोर नेलंस. रुद्र संतापून पुढे सरसावला. चैतन्य काव्याच्या समोर उभा राहिला. कचरा कुणाला म्हणतोयस? आरशात बघ स्वतःला. बेसूर चेहरा, भीषण वागणूक, म्हणूनच तुझी मुलगी तुझ्याकडे वळत नाही. काव्या, हा कचरा तुझ्यापासून दूर ठेव. कचरा कुणाला म्हणालास? काव्याच्या डोक्याला त्रास होऊ लागला. थांबा, मला खूप विचित्र वाटतंय, जणू डोक्यावर कुणीतरी मारलंय. चैतन्य प्लीज मला बघ. चैतन्य दचकला. बाळा काय झालं? डोकं दुखतंय? चल मी बघतो. रुद्रचा चेहरा कालवंडला. तो निघून गेला. ए थांब. शिवायही मागे गेला. दिव्या मात्र अजूनही थक्क उभी होती. सगळे बाहेर गेल्यावर काव्याने चैतन्याच्या खांद्यावर ठोसा मारला. तुझं काही खरं नाही. अजून बाळा म्हटलंस तर माझ्या हातून मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीस. अगं बाळा, अरे सॉरी, मला माफ कर. पण खरं सांग, तुला अजून त्याच्याशी जोडून राहायचं आहे का? अर्थातच नाही. त्याच्याशी माझं होणं शक्यच नाही. मग झालं. तो तर रोज आपल्या पांढऱ्या चंद्रिकेसोबत सुख उपभोगतो. मग तू त्याला का जपशील? मी त्याला चिडवतो, कारण मला हे पचत नाही की कुणी वाटीतलं खाऊन भांड्यालाही हात घालावं. काव्या काही बोलली नाही. तिला माहीत होतं रुद्राच्या मनात संताप पेटला असेल, पण ती काय समजणार? चैतन्य तिचा फक्त मित्र होता. त्याची स्वतःची प्रेयसी होती आणि तिला आता कोणत्याही पुरुषाशी काहीही गुंतवायचं नव्हतं. बाहेर रुद्र संतापलेला उभा होता. त्याने माधवला हाक मारली. तो सोनेरी केसाचा मुलगा कोण आहे? शोधून काढ. हो सर. माधव धावला. शिवाय म्हणाला, रुद्र शांत हो. नक्की काही गैरसमज आहे. काव्याला असा उथळ माणूस आवडेल का? दिव्याने त्याचं नाव घेतलं नव्हतं का? रुद्रने विचारलं. नाही. तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं तीही त्याला ओळखत नाही. शिवाय विचार करत म्हणाला. लवकरच माधव परत आला. सर शोधलं. तो चैतन्य आहे. सुभेदार घराण्याचा प्रमुख प्रतापचा धाकटा मुलगा. सुभेदार घराण्याचा धाकटा मुलगा? रुद्रला आठवला. तोच ना, ज्याला घरातून बाहेर टाकलं होतं कारण त्याने घरात गोंधळ घातला होता. शिवायनेही आठवलं. हो, ऐकलं होतं की त्याने स्वतःच्या आया मारली होती, म्हणूनच हद्दपार झाला. लहानपणापासूनच बेजबाबदार, ऐकतच नसे. घरच्यांना आवरताच आला नाही. सगळे त्याला राक्षस म्हणायचे. एवढ्या वर्षांनी अचानक परतला तरी काव्याला कसा ओळखतो? रुद्र गप्प बसला. चेहरा गडद होत गेला. शिवाय घाबरून म्हणाला, काव्याला हे माहीत नसेल का? चैतन्य त्याची खरी ओळख लपवत असेल. तुला काव्याला समजवायला हवं. ती अशा मुलासोबत राहू नये. रुद्र संतप्त झाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. रुद्रसाहेब, साक्षी बेशुद्ध पडली आहे. हॉस्पिटलमध्ये आणले. रुद्र हादरला. हॉस्पिटलमध्ये साक्षी पांढरी पडलेली खाटेवर पडली होती. डॉक्टर म्हणाले, रुद्रसाहेब, हिचं आधी लिव्हरवर ऑपरेशन झालं होतं ना? हो. रुद्रच्या नजरा गडद झाल्या. काय प्रॉब्लेम आहे? पहा, हे सावट दिसतंय. व्यवस्थित काळजी घेतली नाही तर? सर्वात वाईट काय होऊ शकतं? रुद्रने विचारलं.
मृत्यू. रुद्र जागेवर उठला. तिला उत्तम उपचार द्या. मला तिचं काही व्हायला नको. डॉक्टर मान हलवून गेले. तेवढ्याच साक्षीने हात पुढे केला. रुद्र, तिचा आवाज कमकुवत होता. मी सगळं ऐकलं. माझं जगणं मरणं महत्त्वाचं नाही. मी एकदा यकृत दान करून एका मुलाचं प्राण वाचवले. तो आनंदी आहे, हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वेडेपणा करू नकोस, रुद्र कठोरपणे म्हणाला. डॉक्टरांनी फक्त शक्यता सांगितली. तुला काही होणार नाही. मी तुला वाचवे. मला स्वतःच्या शरीराची जाण आहे रुद्र. त्यावेळी मी यकृत दिलं. त्यानंतर घर उद्ध्वस्त झालं. हे माझंच चुकलं होतं. त्याबद्दल तुला दोष देऊ नकोस. रुद्रच्या डोळ्यात उदासी दाटली. माझ्यापासून हे लपवलंस का? कारण मला नको होतं की तू स्वतःला दोष द्यावा. माझी चूक होती. पण आज तुला बघते, तुझा आनंद पाहते, तेच माझ्यासाठी आयुष्याचं समाधान आहे. उरलेले दिवस जरी मोजके असले तरी मला पुरे आहे.